मित्रांनो, अंबरवाडी गणपती मंदिर, स्वयंभू गणपती मंदिर हे माझं पर्सनली देखील खूप फेवरेट आहे. बऱ्याच लोकांचं असं मत आहे की हे नवसाला पावणारं गणपतीचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण एकदम खास आणि विशेष ठिकाणी आलो आहोत. तुम्ही जे माझ्या मागे मंदिर पाहत आहात ते आहे लोणावळ्यातील सुप्रसिद्ध असं मंदिर, अंबरवाडी गणपती मंदिर. तर या मंदिराला आपण स्वयंभू गणपती मंदिर असं देखील म्हणतो. मित्रांनो, हे मंदिर खास का आहे? कारण की या मंदिरातील गणपतीची मूर्ती जी आहे ती स्वतः उगमणारी, म्हणजे नैसर्गिकरित्या उगमणारी मूर्ती आहे. आपल्या धार्मिक परंपरेत अशा मंदिरांना खूप महत्त्व असतं, ज्याची मूर्ती नैसर्गिकरित्या किंवा स्वतः उगमणारी असते. हे मंदिर बरंच जुनं आहे, साधारणतः काही दशके किंवा शतकेसुद्धा इतकं जुनं मंदिर हे आहे. मित्रांनो, महिन्याच्या दर संकष्ट चतुर्थीला इथे भंडारा देखील ठेवला जातो लोकल लोकांकडून. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मंदिराची कशी स्वच्छता चालू आहे. स्वयंभू गणपती मंदिर, अंबरवाडी, लोणावळा. मंदिराचा संपूर्ण परिसर असा हिरवळीने दाटलेला आहे. खूप असे झाडं आहेत, बसण्यासाठी बेंच पण आहेत. मित्रांनो, गणपती मंदिरच्या मागे बरोबर इथे श्री दत्त मंदिर देखील आहे. खूपच सुंदर दत्त मंदिर आहे मित्रांनो. पूर्ण शांतता आहे आणि संपूर्ण हिरवळ झाडं, खूप मस्त वातावरण आहे. पुण्याकडून येताना जुना मुंबई पुणे हायवे LNT कंपनीच्या मागे तिथून राईट घेतल्याच्या नंतर हा रोड आहे अंबरवाडी गणपतीला जाण्यासाठी. मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडलाच असेल. जर का तुम्हाला देखील अंबरवाडी गणपती मंदिर लोणावळा इथे यायचं असेल तर जुना मुंबई पुणे हायवे LNT ट्रेनिंग सेंटर याच्या बरोबर बॅक साईडला, जर का तुम्ही पुण्याकडून येत असाल तर जुना मुंबई पुणे हायवे LNT ट्रेनिंग सेंटरपासून राईट घेणे, जस्ट 100 मीटर्सवर अंबरवाडी गणपती मंदिर आहे. आणि जर का तुम्ही मुंबईकडून येत असाल तर लेफ्ट टर्न घेणे. थँक्यू.